नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला हरितालिका स्पेशल व गणेश चतुर्थीनिमित्त आपल्याला सुंदर अशी गणेशाची प्रतिमा काढून दाखवणार आहे रांगोळीच्या साह्याने. तर आपण त्याआधी चाळणी ठेवलेली आहे. मस्त असा पांढरा रंग भरलेला आहे चाळणीमध्ये. थोडासा गुलाबीही रंग आपण देऊन घेणार आहोत. आपण त्याला जास्वंदाचं फूल काढून घेणार आहोत. थोड्याशा फेंट कलरमध्ये काढून घेणार आहोत. त्यासाठी पुसटचा आपल्याला गुलाबी रंग हा भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सुंदर असा आणि तेवढा गोलाकार भरून झाल्याच्या नंतर चाळणी बाजूला करून घेतलेली आहे. पेन किंवा पेन्सिल किंवा एखाद्या काडीच्या साह्याने आपण त्याला 5 पाकळ्यांचा आधी आकार असा देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूची जी रांगोळी आहे ती आपण पुसून घेणार आहोत. तर आता अशा प्रकारे आपल्या 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती गणपतीचा हा आकार अशा साह्याने मी रांगोळी ही पूर्ण बाजूची काढून घेत आहे. अशा पद्धतीने रांगोळी काढून आपण अशा पद्धतीचं जास्वंदाचं फूल तयार करून त्याच्यात आता आपण रेघा काढून घेणार आहोत. आता त्याच्यानंतर आपण त्यामध्ये गणपतीची प्रतिकृती काढूयात. चॅनलला नवीन असाल तर प्रथमतः आपण याला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. चला तर मग आता आपण पिवळ्या रंगाने सोंड आणि कान असे काढून घेणार आहोत. पण त्याआधी आपण 3 साईडला आपल्याला पानं व त्याचप्रकारे त्याच्यातून रेघा काढून आपल्याला गुलाबी रंगाच्या जास्वंदीच्या फुलाचे कळ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे रांगोळी आणखी सुबक आणि सुंदर अशी आपली वाटेल. तर आता आपण त्याला थोडंसं आणखीन पोपटी रंग त्याच्यावरती भरून घेणार आहोत. चमच्याच्या साह्याने त्याला निमुळता आकार देऊन घ्यायचा आहे व नंतर काडीच्या साह्याने आपण अशा पद्धतीने या हरितालिका पूजेला नक्की ही डिझाईन काढून घ्या. अगदी सुरेख आणि सुंदर अशी वाटणारी डिझाईन आहे आपली. पहा, तर अशा पद्धतीने आपण पान काढून घ्यायचं आहे व त्याच्या शिरा काढायच्या आहेत. गणपती पूजना दिवशी ही रांगोळी नक्की काढा. तर अशा पद्धतीने 2 एक छोटी आणि मार्की रेघ काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हिरवा रंग देऊन त्याला आपण बोटाच्या साह्याने मधल्या साईडला प्रेस करून अंडाकृती असं देणार आहे त्याला. अशा बोटाच्या साह्याने आतल्या साईडला ओढून पुढं आपण गुलाबी रंगाचे फूल काढून घेणार आहे. तर या गणेश चतुर्थीला नक्की ही रांगोळी काढा. पाहून सगळेच कौतुक करतील. त्याचप्रमाणे खूपच सुंदर आणि छान वाटते ही रांगोळी पाहायला सुद्धा. पहा, नुसते असे आपण टिपके त्याच्या पुढे लिंबोळत्या आकारचे दिलेले आहेत. खूपच सुंदर अशी पानं आणि कळ्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत.
केक रेक काढून घेऊयात त्याच्यापुढे, म्हणजे आपले कळ्या काढून झालेल्या आहेत जास्वंदीच्या अशा वाटतील. आता पिवळ्या रंगाचे आपण सोंड काढून घेऊयात आधी निमुळत्या आकाराचे, आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला 2 कानं काढून घ्यायचे आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. त्याला टोबून घ्यायचं आहे पाण्याच्या आकारासारखा. आता त्याच्यानंतर आपण गणपतीचे 2 पाय काढून घेणार आहोत गुलाबी रंगामध्ये, आणि त्याला पण आपण कपड्याच्या घड्या जशा घालतो त्याप्रमाणे रेघा काढून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर असे आपले हे पाय काढून तयार होत आहेत. त्याच्यानंतर पोपटी रंगाचा पंचा आपण काढणार आहोत, हात काढणार आहोत, मोदक काढणार आहोत. एकाने आशीर्वाद दिलेला आणि एका हातात मोदक आहे. अशा पद्धतीने आपण कपड्याच्या घड्या काढून घेतोय त्याच्यावरती. पहा तर किती सुंदर आपली गणेशाची प्रतिकृती तयार होत आहे. त्याचे बोटं काढून घेत आहोत आपण. पहा अशा पद्धतीने आशीर्वाद देणारा हात. आता इथे आपण मोदक काढणार आहोत. आणि त्याला मोदकाचा आकारही देऊन घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आपली सुंदर अशी गणेशाची प्रतिकृती तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण हिरव्या रंगाचा पंचा काढून घेत आहोत. दोन्ही त्याच्या म्हणजे खांद्यावरून खाली आलेले. त्याचप्रमाणे आपण गणपतीला गुलाबी रंगाचा फेटा काढून घेणार आहोत सुंदर असा. तर आता आपण फेटा काढून घेऊयात. क्रॉस लाईन 4 या साईडला आणि क्रॉस लाईन 4 या साईडला आपल्याला काढायचे आहेत. पहा किती सुंदर असा आपला फेटा, आणि त्याच्यावरती परत आपल्याला तुरा काढून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे खालच्याही साईडला आपल्याला पंचाच्या रेघा काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट होण्यास रेडी झालेली आहे. तर या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की ही रांगोळी काढा. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रांगोळी काढायला ही खूपच सोपी आणि सुंदर अशी आहे. नक्की या गणेश चतुर्थीला तुम्ही काढा ही रांगोळी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲट लास्ट. थँक्यू. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नक्की ही रांगोळी काढा. थँक्यू.
थँक्यू. अशा प्रकारे आपली ही मस्त अशी जास्वंदाच्या फुलामधली गणपतीची रांगोळी तयार झालेली आहे खूपच सुरेख पद्धतीने. थँक्यू सो मच.